कोल्हापूर चित्पावन संघाच्या वतीनं शारदीय नवरात्रोत्सव निमित्त चित्पावनी कुळाचार प्रमाणे श्री महालक्ष्मी अष्टमी जागर सोहळा गुरुवारी 10 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 ते रात्री 10 या कालावधीत ब्राह्मण सभा करवीर इथं आयोजित केलाय। या सोहळ्यामध्ये महापूजा, श्रींची कहाणी वाचन, आरती, महानैवेद्य, श्रीदेवी मूर्ती प्रतिष्ठापना यासह घागरी फुंकण्याचा कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती संघाचे अध्यक्ष मकरंद करंदीकर यांनी दिली। सायंकाळी 7:30 नंतर संघाच्या वतीनं तांदळाच्या पिठापासून तयार करण्यात आलेल्या महालक्ष्मीच्या मूर्तीचं दर्शन भाविकांसाठी खुलं होणार आहे। गुरुवारी अष्टमी दिवशी सकाळी 9 वाजता स्वागत पूजा, साहित्य वाटप यासह धार्मिक कार्यक्रम होणार आहेत। दुपारी महाप्रसाद वाटप होणार असून सायंकाळी महालक्ष्मी देवीची मूर्ती उभी करणं आणि घागरी फुंकण्याचा कार्यक्रम होईल। अष्टमी जागर सोहळ्यातील महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे तांदळाच्या उकडीपासून तयार केलेल्या आदिशक्तीचा मुखवटा असणार आहे। या सोहळ्याला भाविकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन संघाच्या वतीनं करण्यात आलंय। पत्रकार बैठकीला उपाध्यक्ष प्रसाद भिडे, कार्यवाह केदार जोशी, संतोष साने, नंदकुमार मराठे, निखिल गोखले आदी उपस्थित होते।